असलेल्या क्षेत्रापैकी 50% क्षेत्र या राज्यामध्ये सोयाबीनचं आहे, 16% भाजीपाल्याचं आहे आणि सर्वसाधारणपणे 18-20% कापसाचं आहे, 9% ऊसाचं आहे। या राज्यामध्ये यावर्षी 60 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन झालं, एक संभाव्य 55 ते 60 लाख मेट्रिक टन। त्याच्यामध्ये सरकारने असं म्हटलं होतं की आम्ही 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करू, परंतु सरकारनं 7 लाख मेट्रिक टनाच्या वर सोयाबीन खरेदी केलेली नाही। आमचं म्हणणं असं आहे की सरकारनं पूर्ण सोयाबीन खरेदी केलं पाहिजे शेवटच्या दाण्यापर्यंत। देशामध्ये सोयाबीन पिकवणारे राज्य कुठले आहेत तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, म्हणजे 50% मध्य प्रदेश, 40% महाराष्ट्र आणि 10% कर्नाटक, तेलंगणामध्ये थोडं जे काय होतं ते मिळून, तर सगळ्यात जास्त उत्पादन MP आणि महाराष्ट्रामध्ये आहे। खरं तर सोयाबीनचा आत्ताचा या वर्षीचा उत्पादन खर्च जो आहे प्रत्यक्ष बांधावरचा एका पोत्याचा, तो आहे 7,000 ते 7,500। आत्ता एका पोत्याला खाजगी बाजारामध्ये मिळतात 3,500 ते 4,500 आणि सरकारी भाव आहे 4892 रुपये। मी जो प्रत्यक्ष उत्पादन खर्च सांगितला एका क्विंटलचा, हा ज्याला सोयाबीनची माहिती नाही त्याला पटणार नाही, पण जो बांधावर कसतो त्याने जर संध्याकाळी हिशोब केला तर याच्यापेक्षाही खर्च जास्त भरेल। कारण आम्ही अनेक शेतकऱ्यांशी बोलून हा उत्पादन खर्च काढतो, किंबहुना आम्ही शेतात पण जातो, आम्ही शेती पण करतो। 7-7,500 खर्च लावायचा आणि खाजगी बाजारात 3,500-4,000 रुपये आणायचे आणि सरकारी याच्यात समजा नाफेडच्या खरेदी केंद्रावर जर नेलं तर 4892 रुपये आणायचे। आम्ही जगायचं कसं? 4-5 क्विंटलच्या वर यावर्षी उत्पादनच नाही आणि तोही दाना बारीक आहे, त्यामुळं प्रचंड वाट लागलेली आहे। अनेक शेतकरी असे आहेत या ऑनलाईनच्या भानगडीमध्ये त्यांचा नंबर लागत नाही म्हणून त्यांनी सोयाबीन घरात ठेवलं आहे। आम्ही ट्रॅक्टर भाड्यानं आणायचं, ट्रक भाड्यानं आणायचे, वाहनं भाड्यानं आणायचे, 8 दिवस लाईनमध्ये उभे करायचे, त्याचं भाडंही आम्ही द्यायचं, नंबरही लागणार नाही, कागदपत्र दिले की ऑनलाईन लागत नाही। नाफेडच्या खरेदी केंद्रावर सध्या अशी परिस्थिती आहे की म्हणजे व्यापाऱ्यांचा माल जास्त खरेदी होतो आणि शेतकऱ्यांचा माल कमी खरेदी। विधानसभेच्या अगोदर तुम्ही म्हटले की आम्ही कर्जमाफी देऊ, माफी मागायला आम्ही गुन्हेगार नाही आहोत, आम्हाला मुक्ती पाहिजे। आमच्यावर कर्ज झालं आहे, हे तुमच्या धोरणामुळे झालं आहे, त्यामुळं आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे। तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्हाला कर्जमुक्त करा। जर शेतकऱ्याला कर्जमुक्त करायला सरकारच्या तिजोरीत ठणठणात असेल तर 5 वर्ष आमदार, खासदार, मंत्र्यांचे पगार बंद करा, मंत्रालयामध्ये लाईट बिल जळतं, AC जळतात, AC वापरू नका 5 वर्ष, काटकसर करा ना, बाकी गोष्टींमध्ये खात्री लावा, त्यांचा संरक्षणाचा खर्च कमी करा। इतर गोष्टी पण भरपूर आहेत की जे काही प्रोजेक्ट आज नाही झाले 4 वर्षांनी होतील, फरक काय पडतो?